पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या मराठी भाषा भवनाची दुरवस्था झाली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हा आरोप केला। काही वर्षापूर्वीच मराठी भाषा भवन उभारण्यात आलं, मात्र आता ते धुळखात पडल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मराठी भाषा भवनाची पाहणी करण्यात आली। विद्यापीठाचं भवनाकडे दुर्लक्ष झाल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। मराठी भाषेला अभिजात दर्जाचा भाषा मिळालाय, तर दुसरीकडे दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन होत आहेत। अशात पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातलं जे मराठी भवन आहे ते मात्र या ठिकाणी धुळखात पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एवढंच नाही तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने या ठिकाणी आक्रमक होऊन हे जे दालन आहे ते साफ करण्याची मागणी केलेली आहे आणि हे विद्यार्थ्यांसाठी मोफत करण्यासाठीची मागणी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हे जर तुम्ही दालन बघत असाल तर अनेक वर्षांपासून हे धूळखात पडलेलं आहे। एवढंच नाही तर काही महिन्यांपूर्वी याचं घाईघाईत उद्घाटन करण्यात आलं होतं, तर या ठिकाणी लावलेली जी पुस्तकं आहेत ती या ठिकाणी अशी आपल्याला धूळखात पडलेली पाहायला मिळत आहे। शो करता मराठी भाषा भवन पुणे विद्यापीठामध्ये बांधायचं, पण त्याची हालत या प्रकारची तुमच्या समोर आज ठिकाणी आम्ही मांडतोय। लोकांचे पैसे, ज्याचं बजेट या पुणे विद्यापीठाला 600 कोटीचं दिलेलं आहे, त्या 600 कोटीचा वापर अशा प्रकारे करायचा, बिल्डिंग बांधायची, त्याची कोनशिला लावायची, स्वतःचं नाव अजरामर व्हावं म्हणून त्या कोनशिलेवर लोकार्पण झाल्याचा बोर्ड लावायचा, बिल्डिंगच्या बाहेर मराठी भाषा भवन म्हणून मोठा बोर्ड लावायचा, पण आतमध्ये काय, काहीच नाही। अशा प्रकारची पुस्तकं धुळखात पडली आहेत। विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग काय आहे? ज्ञानदानाचं काम या ठिकाणी पुणे विद्यापीठ करतं, पण ते धुळखात पडले ज्ञान। विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळला पाहिजे म्हणून मराठी भाषा भवन आहे, तर मराठी भाषा भवनची ही ग्रंथ असे धुळखात पडलेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे। पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या मराठी भाषा भवनाची दुरवस्था झाली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हा आरोप केला। काही वर्षापूर्वीच मराठी भाषा भवन उभारण्यात आलं, मात्र आता ते धुळखात पडल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मराठी भाषा भवनाची पाहणी करण्यात आली। विद्यापीठाचं भवनाकडे दुर्लक्ष झाल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। मराठी भाषेला अभिजात दर्जाचा भाषा मिळालाय, तर दुसरीकडे दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन होत आहेत। अशात पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातलं जे मराठी भवन आहे ते मात्र या ठिकाणी धुळखात पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एवढंच नाही तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने या ठिकाणी आक्रमक होऊन हे जे दालन आहे ते साफ करण्याची मागणी केलेली आहे आणि हे विद्यार्थ्यांसाठी मोफत करण्यासाठीची मागणी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हे जर तुम्ही दालन बघत असाल तर अनेक